नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये. चला तर भेटूया थोड्याच वेळात. तोपर्यंत बाय बाय. भावांनो, आपण आज चाललेलो आहे एक ऐतिहासिक मंदिर एक्सप्लोर करायला, की जे मंदिर आहे सासवडमध्ये. भावांनो, पुण्याहून सासवड येथील सिद्धेश्वर मंदिराचे अंतर अंदाजे 32 ते 34 किलोमीटर आहे. तुम्ही इथे सहजरित्या बाईकने सुद्धा येऊ शकतात. मस्त जंगलामध्ये हे प्राचीनकालीन मंदिर आहे मित्रांनो. भावांनो, तुम्ही पुण्यावरून येत असणार तर तुम्हाला 2 मार्ग लागतात. एक आहे हडपसर मार्गे आणि दुसरा आहे कात्रज मार्गे. कात्रज मार्गे गेला तर तुम्हाला लागणार बोबदेव घाट, हडपसर मार्गे गेला तर तुम्हाला लागणार आहे देव्या घाट. तर आपण जात आहोत देव्या घाटातनं मित्रांनो, कारण आपण हडपसर मार्गे जातोय सासवडला आणि सासवडनं मंदिरात. देव्या घाटातनं येत असताना वातावरण खूप सुंदर होतं मित्रांनो, आजूबाजूचं वातावरण. आणि आता आपल्या समोर बघा, हे वातावरण किती सुंदर दिसतंय. भावांनो, आपण काही वेळातच सासवडला पोहोचणार आहोत. आपण आता घेतलेला राईट जातोय सासवडकडे. भावांनो, आपण पोहोचलेलो आहोत सासवडमध्ये. बघा, हा सासवडचा मेन चौक आहे. समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू दिसतोय आणि आपण जाणार आहोत स्टॅच्यूच्या राईट साईडने मंदिराकडे जाणार आहोत. आता आपण चाललेलो आहोत मंदिराकडे. हा बघा, वातावरण किती सुंदर आहे. कारण आणि छोटा रस्ता आहे मित्रांनो. भावांनो, खूपच छोटा रस्ता आहे. इथून एकच गाडी जाते. दुसरी गाडी आली तर आपल्याला साईडला गाडी थांबवावी लागते आणि मग दुसरी गाडी क्रॉस करता येते. एवढा छोटा रस्ता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला इथे गाडी चालवावी लागेल. कारण हा रस्ता आहे ना, हा शेतांमध्ये जाण्यासाठी बनवलेला रस्ता आहे आणि ह्याच रस्त्याने आपण मंदिराकडे सुद्धा जातो. काही वेळातच आपण मंदिरामध्ये पोहोचू, कारण आता मंदिर इथून काही लांब नाही आहे, जवळच आहे मंदिर. येईलच थोड्या वेळामध्ये मंदिर. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिराजवळ. माझ्यासमोर सिद्धेश्वर मंदिर. हे मंदिर आहे सासवडमध्ये. खूपच प्राचीन कालीन मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो, चला. चला तर भावांनो, जाऊया मंदिराकडे. बघा, आपण चाललेलो आहोत मंदिराकडे. आपल्यासमोर बघा मंदिर दिसतंय, तुम्हाला दिसतच असणार. आणि मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला नदी क्रॉस करून जायचंय. आणि नदी क्रॉस करण्यासाठी एक छोटासा पूल इथं तयार केला आहे. लोखंडी पूल आहे. हा बघा, आपल्याला समोर दिसतोय. आणि साईडला, आजूबाजूला राईट साईडला आणि लेफ्ट साईडला ही सुंदर एकदम वातावरण हे खूप भारी आहे मित्रांनो इथं. भावांनो, तुम्हाला एकांतात येऊन ध्यान करायचं असेल तर हे मंदिर तुमच्यासाठी खूप भारी आहे. भावांनो, हे मंदिर आहे ना, गावापासून लांब आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूपच सुंदर आहे. तुम्हाला बघा, समोर दिसतोय किती जबरदस्त व्ह्यू बघायला मिळतो, मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू. भावांनो, मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर हे मंदिर पांडवकालीन वारसा लाभलेलं मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन काळातील असून येथील शिवलिंग अतिशय पवित्र आणि स्वयंभू मानले जाते. आणि हे मंदिर कऱ्हा नदीच्या किनारी आणि शांत वातावरणात असल्यामुळे इथं आपल्याला निसर्गरम्य वातावरण हे बघायला मिळतं. भावांनो, ह्या मंदिरात श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी वाढते आणि सध्या श्रावण महिना हा चालू झालेला आहे आणि आत्ता भाविकांची गर्दी हळूहळू इथं वाढायला सुरुवात होईल. भावांनो, आरती सुरू आहे. कदाचित आपल्या नशिबात ही आरती असेल म्हणून आपल्याला ही आरती मिळालेली आहे. भावांनो, हे बघा, गणपती बाप्पाची मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मोरया महादेव
देवासनमानक्रमण्यासन्न देहनाकं महिमानसदन्ते पूर्वे साध्या सन्ति देवाः मह्यं कामेश्वर वै शृणुधातु कुबेराय श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्दवर्यं ताया एकरादः पेशश्लोको भीरोर्वेष्टात्मकस्य संग्रहे धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्री भवानी शंकरदासाभ्यो नमः। मंत्र पुष्पांजलि नमस्कारं समर्पयामि। नमः पार्वती पदये हर हर महादेव। सिद्धेश्वर महाराज की जय। भावांनो, असं मानलं जातं की हे शिवलिंग अर्जुनाने स्थापन केलेलं आहे। मंदिराच्या आवारामध्ये आतमध्ये अशा 2 मूर्त्या बसवलेल्या आहेत। एक आहे राईट साईडला आणि दुसरी आहे लेफ्ट साईडला। भावांनो बघा, आपल्यासमोर काळ्या दगडातील नंदी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोर पुरातन काळातील सुंदर नंदीची मूर्ती ही कोरलेली आहे। आणि भावांनो, अनेक मंदिरात प्राचीन शिव मंदिरांप्रमाणेच येथेही नंदीच्या अगदी समोर आणि खाली जमिनीवरती कासवाची दगडी प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते। ह्या मंदिराचे दगडी कोरीव काम हे केलेलं आहे आणि आपल्याला आकर्षकरित्या इथं बघायला मिळतं। एकदम भारी मंदिराचं कोरीव काम इथे केलेलं आहे। भावांनो, मंदिर खूप सुंदर असल्यामुळे आणि अप्रतिम असल्यामुळे तुम्ही नक्कीच मंदिराला भेट दिली पाहिजे। भावांनो, मंदिराच्या कळसाचं किती जबरदस्त हे कोरीव काम केलेलं आहे आणि नक्षीदार काम हे इथं केलेलं आहे। बघा, आपल्याला समोर बघायला मिळते आणि हे मंदिर लांबवरनं खूपच सुंदर दिसतं। भावांनो, मंदिर बघून झाल्यानंतर आपण जेव्हा मंदिराच्या बाहेर येतो तर मंदिराच्या राईट साईडला एक रस्ता, जो आता ह्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत। पुढे गेल्यानंतर आपल्याला कारा नदीचा जो काही व्ह्यू आहे तो आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो बघा, माझ्या पाठीमागं जबरदस्त व्ह्यू आहे। बघा, खूपच सुंदर इथं धबधबा आहे, बांधा केलेला आहे। तिथून ते पाणी खाली पडत आहे, त्याचा आपल्याला हा व्ह्यू दिसतोय। तर माझ्या पाठीमागे किती सुंदर व्ह्यू दिसतोय। भावांनो बघा, त्या बांध्यावरनं पाणी किती जबरदस्त हे खाली येते आणि तो व्ह्यू हा किती जबरदस्त तयार झालेला आहे आणि किती अप्रतिम हा दिसतोय हा व्ह्यू आपल्याला। भावांनो, मंदिरात आल्यानंतर हा पॉईंट मिस करू नका, कारण थोडासा लांब आहे। म्हणजे एवढा पण लांब नाही आहे की तुम्हाला खूप लांब वाटेल, चालतच आपण तिथे जाऊ शकतो। नक्की हा व्ह्यू बघायला विसरू नका भावांनो। भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्लीज
बेल आयकॉनवरती क्लिक करा. तोपर्यंत बाय बाय. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.